किरण सामंत फडणवीसांच्या भेटीसाठी नागपूरला रवाना झालेत। किरण सामंत फडणवीस आणि अमित शहांची भेट घेणार आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेबाबत किरण सामंत या दोघांशीही चर्चा करणार आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्गात नारायण राणेंकडून प्रचार सुरू झालेला आहे। या लोकसभा मतदारसंघासाठी तिढा अजूनही सुटलेला नाहीये। महायुतीचा उमेदवार अजूनही जाहीर झालेला नाहीये। मात्र तिकडे नारायण राणेंनी प्रचार सुरू केलाय आणि किरण सामंतही या जागेसाठी आग्रही आहेत। त्यामुळे किरण सामंत हे नागपुरात निघाले आहेत। नागपूरमध्ये जाऊन ते अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत। अमित शहा आज भंडाऱ्यात साकोलीमध्ये सभा घेणार आहेत, त्यासाठी ते नागपूरला जात आहेत। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांच्याकडे। प्रणव, एकीकडे नारायण राणे प्रचार सुरू करतात, दुसरीकडे किरण सामंत अजूनही दावा करतात या मतदारसंघावर। काय नेमकं सुरू आहे? किरण सामंत यांची नेमकी आता फडणवीस आणि शहांसोबत काय चर्चा होणार आहे? खरं तर किरण सामंत हे नागपूरला रवाना झालेले आहेत आणि नागपूरला ते अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे। मात्र देवेंद्र फडणवीस यांची भेट ही होणारे 100% सांगितलं जात आहे आणि मात्र ह्या संदर्भात ते रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेसंदर्भात चर्चा देखील करणार आहेत आणि नेमकी ही जागेच्या संदर्भात नेमकं काय देवेंद्र फडणवीस भूमिका घेतात हे देखील बघणं गरजेचं आहे। कारण एका बाजूला असं सांगितलं जातं की किरण सामंत हे कमळ हातात घेणार का, अशा पद्धतीची एक चर्चा जी आहे ती मतदारसंघात सुरू आहे आणि त्यामुळे ही भेट जी आहे ती अतिशय महत्वाची मानली जाते। कारण या मतदारसंघावर भाजपनं आपला जो आहे तो दावा अजून सोडलेला नाही, त्याचबरोबर शिवसेना शिंदे गट देखील या जागेवर दावा जे आहे ते कायम ठेवलेला आहे। त्यामुळे या जागेचा तिढा अजून सुटलेला नाही आणि हा तिढा सोडवण्याच्या दृष्टीनं आजची बैठक किंवा आजची भेट ही महत्वाची मानली जाते। ठीक, प्रणव, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।